नमस्कार। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साथ घातली। यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय। यानंतर गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू आहे। राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे असं अनेक जण बोलताना दिसले। मात्र आता राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 तारखेपर्यंत बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। राज ठाकरे सध्या परदेशात आहे, त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे। त्यामुळे 29 एप्रिल पर्यंत कोणीही बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत। दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे कालपासून माध्यमांशी संवाद साधत असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर बोलताना दिसले। तसेच मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांच्या ट्विटने मात्र देखील लक्ष वेधलं होतं। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं होतं। तर मात्र एकत्र येण्यासाठी एक अट देखील उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे। महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्यांच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा असं उद्धव ठाकरे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले। त्यानंतर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेकडून करण्यात आली आहे। तसेच मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने उद्धव ठाकरे देखील माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे मनसेत युतीबाबत नाराजीचे वारे वाहतात की काय असं बोललं जातंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।